चला मंडळी, आज आपण देखा तर रातनं बेसन उरेल होतं त्यानापासून देखा आपणले काय करा आणि देखा तुम्ही. तर मी त्यानासाठी 1 वाटी गहून पीठ लिहिलं. आपले बेसन पीठ टाकणं तर काही कामच नाही, पहिलंच बेसनचे आपलं ते पिठलं म्हणतंस, पण बेसन म्हणतंस म्हणे आयराणी भाषाમાં बेसन म्हणस, कोणी पिठलं म्हणस. तर देखा त्यांसाठी मी हळद लिहिली, थोडं मिरची पावडर लिहिलं आणि थोडंसं जिरं लिहिलं. कारण थोडंसंच टाकं मी मिरची पावडर, थोडं नमक टाकं. मिरची पावडर कमी टाकं कारण आपली मिरची होती ना कापेल पहिले बेसनमा. तर देखा त्यांसाठी आपण थोडं लिहिलं आणि हिसाबप्रमाणे, कारण वाया बी जावायला नको आणि त्यानापासून एकदम भारी पदार्थ बनसते. तर देखा आपण खाऊ शकतस बनाय. देखा तुम्ही एकदा सगळं थोडं पाणी टाकीन भिंजिल्यावानं आपण मस्त. ते कसं बेसन तरी एक चटका येणागत लागस, पण त्याने दसम्या एकदम भारी लागतीस. करी देखा, खाई देखा तुम्ही पण, आणि आवडण्या होतीन तर तसं मला कमेंटमा सांगा. तर कशा वाटण्यात दसम्या आणि कशा उन्यात ते पण सांगा. तुम्ही कोटून देखी राहणार ते पण मला सांगा. थोडं तेल टाकील्यावानं आपण तेल टाकीसन मस्त तेले थोडं भिंजू द्यावानं आणि लाटानं चालू करानं आपण मस्त मुरायचं असते थोडं. तर देखा तुम्ही छोट्या गोळ्या लिसन आपण लाटूत. तर आपला हिसाबप्रमाणे गोळ्या लिहू शकतस आपण. तर देखा तुम्ही आपल्या मेथीन भाजीन 10 पीस नागत वाटतेस त्या. तर देखा तुम्ही थोडंसं तेल टाक द्यावा ना आपण, थोडं तेल मा शेकानं. तेल मा शेक्यात काय एकदम भारी लागतीस ते अजून. तर तेवढा बेसन मा मी 4 बनायात. देखा कशा वाटराण्यात त्या चांगल्या शेकानं तिसले जेवढ्या शेक्यात तेवढ्या भारी लागतीस त्या. देखा तुम्ही 2-4 लाट्यात मी अशा लाटी लेवाना आपण त्यातल्या मस्तपैकी. तर देखा आवडणी वही व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की.